नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। MCSR रद्द करा, रद्द करा। MCSR रद्द करा, रद्द करा। MCSR रद्द करा, रद्द करा। कर्मचारी भरती झालीच पाहिजे, कर्मचारी भरती झालीच पाहिजे। आमचं एक है, आमचं एक है। आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। हमारी यूनियन, हमारी यूनियन, हमारी यूनियन, आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। आमचं एक है, आमचं एक है। कर्मचारी भरती झालीच पाहिजे, कर्मचारी भरती झालीच पाहिजे। बोर्डासमोर आपण आज उपोषणात बसलेले आहेत, आंदोलन चालू आहे आपलं। काय मागणी आहे? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण आमच्या उपोषणाची दखल घेतली आणि आमच्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळ कृती समिती संयुक्त विद्यमानाने आपण हे बेमुदत उपोषण आज चालू केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये राज्य बोर्डाचे विभागावर हे राज्य बोर्ड अस्तित्वात असल्या कारणामुळे जे बदली प्रकरण चालू आहेत, जसं की शासनामध्ये ज्या बदल्या केल्या जातात त्या बदल्या जिल्हा पातळीवर असतात किंवा तालुका पातळीवरती कार्यालय असतात, परंतु राज्य मंडळाचं कार्यालय हे विभागावर आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 9 विभाग आहेत। आणि हे बदलीचे जे निकष आता जे की IAS अधिकारी आलेले आहेत त्यांनी ती बदललेले आहेत। आमची मागणी अशी आहे की ती बदलीचे निकष आणि भरतीचे निकष पूर्ववत ठेवण्यात यावं आणि आमच्या कर्मचाऱ्यावर जे मोठ्या प्रमाणामध्ये कामाचा ताण पडत आहे तो ताण कमी करण्यासाठी पदभरती सुद्धा मोठ्या प्रमाणात करणं आवश्यक आहे, परंतु मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून या ठिकाणी असणारे कर्मचारी यांच्या सातत्यानं बदल्या केल्या जात आहेत। केवळ जिल्हा लेवलवर न करता ते विभागाच्या लेवलवर बदल्या होत असल्यामुळं मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, आमच्या घरांचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि अडचणी आमच्या समोर निर्माण होत आहेत। यामुळे बदलीचे निकष रद्द करण्यात यावे आणि त्याचबरोबर जी रिक्त पदं आहेत ती तात्काळ भरण्यात यावी या उद्देशानं आम्ही हे उपोषण सुरू केलेलं आहे आणि शासनाने याची दखल घेऊन तात्काळ या गोष्टी करण्यात याव्या अशी आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो। बदलीचे आणि बदलीचे निकष जे आपण म्हणताय की बदलण्यात यावे, पद्धती आहे नाही पूर्ववत चालू ठेवण्यात यावे। पूर्ववत म्हणजे कशी पाहिजे, कशी राहावी? पूर्वी ज्या पद्धतीने होतं की त्या विभागामध्ये असणारे जी क्लास 3 क्लास 4 चे जी पदं होते त्या विभागामध्येच अस्तित्वात होते आणि तिथल्या तिथं ती सेवानिवृत्तीपर्यंत राहत होते। आता कसे केले? आता काय केलं, महाराष्ट्रातल्या 9 विभागामध्ये 3 वर्ष कंप्लीट झालं, 6 वर्ष कंप्लीट झालं की ही सर्व कर्मचारी बदली करून विभागावर पाठवले जात आहेत। आणि जे पद भरतीचे याबद्दल आपण माहिती पद भरती केव्हापासून बंद आहे? मला वाटतं की 20 ते 25 वर्ष झालेलं आहे। या 20-25 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची पदभरती या राज्य बोर्डाने केलेली नाही आणि अतिरिक्त ताण मोठ्या प्रमाणावर असणारे जी कर्मचारी आहेत त्यांच्यावर पडत आहे। पदभरती केली जात नाही त्याच्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर, कामावर होतो, सगळ्याच गोष्टीवर परिणाम होतो। निकाल लावण्यासाठी अतोनात मेहनत घ्यावी लागते, आहे त्या कर्मचाऱ्यावर मोठा ताण पडतो, रात्रंदिवस त्यांच्याकडून काम करून घेतलं जातं। याच्यामध्ये बरेच कर्मचारी त्या हाय प्रेशर मध्ये येऊन त्यांना अटॅक सुद्धा आलेले आहेत। त्यामुळं शासनानं ही फार ही गोष्ट करणं आवश्यक आहे की कमी कर्मचाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ताण देऊन आपण काम करून घेत आहात। याबद्दल जर वरिष्ठांकडे काही तक्रार केली, आम्ही त्या पद्धतीच्या निवेदन दिलेले आहेत की आमचं कामाचे तास कमी करण्यात यावे। खरं तर आमच्याकडून 8-8 तासाचं कामाचं वर्कलोड असतं, परंतु आम्ही 12-12 तास या ठिकाणी काम करत आहोत। आपलं नाव? प्राध्यापक हरिदास भगवानराव सोमुंशी, सिनेट मेंबर, छत्रपती संभाजीनगर। काय करणार? काम बंद आंदोलन ठेवण्यात आलेले याबद्दल काय सांगणार? प्रथम आपला सर्वांचा आभार मानते की आपण आमच्या आंदोलनाची दखल घेतली आणि इथपर्यंत आलेला आहात। आमचं जे बदली आणि बढतीचं सूत्र आहे हे 1993 पासून सुरू आहे।
1993 पासून आजपर्यंत बदली आणि बढतीचे निकष जे आहे त्याप्रमाणे आमच्या बदल्या आणि बढत्या होत होत्या. परंतु माननीय त्रिभुवन कुलकर्णी राज्यमंडळ अध्यक्ष यांनी या बदली आणि बढतीचे निकष बदलून MCSR लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कार्यकारी परिषदेमध्ये तो मान्य सुद्धा करून घेतलेला आहे. त्यामुळे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना शक्यतो 4 जिल्हे ओलांडून नोकरीच्या ठिकाणी जावं लागतंय आणि शासनाचे निकष जर म्हटलं तर महसूल विभाग वगैरे या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी अशा ठिकाणी ऑफिसेस असतात. 30-40 किलोमीटरवर सुद्धा आपलं ऑफिस असतं, जेणेकरून आपण आपल्या कुटुंबापासून दूर न जाता डेली अपडाऊन करून सुद्धा आपलं काम करू शकतो. परंतु आमचे विभागीय मंडळ जे आहे हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 9 आहे आणि 1 राज्य मंडळ आहे. त्यामुळे साधारण 300 ते 400 किलोमीटरवर अंतरावर आम्हाला बदलीच्या ठिकाणी जावं लागणार आहे आणि त्यामुळेच आमची ही मागणी आहे की आमचे MCSR जो लागू करण्यात आलेला आहे तो रद्द करावा आणि पूर्वीचे आमचे बदली बढतीचे जे निकष होते ते सुरू ठेवावेत. या निकषामध्ये 2017ला बदल करण्यात आले होते, त्यानंतर 2020 मध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले होते आणि मंडळ प्रशासन आणि कर्मचारी या दोघांमध्ये सौहार्दपूर्ण चर्चा होऊन हे निकष ठेवण्यात आलेले आहे आणि या निकषामुळे कर्मचाऱ्यांचाही फायदा होत आहे आणि मंडळ प्रशासनावर कुठलाही त्यामुळे बोजा पडत नाही, आर्थिक बोजा तर मुळीच पडत नाहीये. तरीही हे निकष रद्द न करता जो हट्ट धरलेला आहे प्रशासनाने तो हट्ट सोडून मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा मानसिकतेचा विचार करावा आणि MCSR रद्द करावा ही आमची ही प्रमुख मागणी आहे आणि त्याबरोबरच कर्मचारी भरती सुद्धा झालीच पाहिजे ही आमची दुसरी मागणी आहे. या दोन्ही मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हे आमचं आंदोलन आहे हे चालूच ठेवणार आहोत. आपलं नाव सांगा आणि आंदोलनाचा कोण उपस्थित आहे? पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जे कर्मचारी आहेत कृती समिती आमची तयार झालेली आहे. बहुजन कल्याण युवा संघ आणि कर्मचारी महासंघटना या दोन्ही संघटनांचे सर्व कर्मचारी आज आंदोलनात सहभागी आहेत. सर, आज इथं कर्मचाऱ्यांचं जे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे, काय सांगाल सर याबद्दल? सर, आम्ही काम बंद आंदोलन हे आता आज दिनांक 28 पासून सुरू केलं आहे. त्या अगोदर आम्ही सर 20 तारखेपासून काळ्या फिती लावून आम्ही प्रशासनाला कळवण्यात आलेलं होतं की आमच्या मागण्या ज्या आहेत, आत्ता नुकतेच आमच्याकडे एक IAS अधिकारी आलेले आहेत, त्यांनी आम्हाला जे आमचे मंडळाचे निकष होते ते पूर्णतः बदलून त्यांनी MCSR नुसार म्हणजे महसूलचा ॲक्ट लावण्यात आलेला आहे. सर, महसूलचा ॲक्ट लावण्याबद्दल आमची हरकत नव्हती, परंतु आमचं त्यासाठी जिल्ह्याला ऑफिस पाहिजे होतं. आमचं जिल्ह्याला ऑफिस नसून हे विभागात ऑफिस आहे. आमच्या विभागातल्या ऑफिसचं अंतर हे कमीत कमी 300 किलोमीटरच्या पुढे आहे. समजा एक एक्झाम्पल दिलं तर नागपूरवरून जर बदली मुंबईला केली तर आमचे कर्मचारी आमच्याकडे खूप कमी असल्यामुळे आम्ही शनिवार रविवार थांबून प्रत्येक विभागात काम करतो. 10वी-12वी मुलांचा निकाल आम्ही युद्धपातळीवर लावण्याचं काम करतो. परंतु या निकषामुळे जे काही धोरण आज आमच्यावरती लादण्यात आलं आहे त्याच्यामुळे आमची जर बदली अशी होत राहिली प्रत्येक 3 वर्षाला तर सर आम्ही आमच्या कुटुंबाला कुठं स्थायिक करायचं, आमच्या मुलाबाळांचे काय प्रश्न आहेत याकडे कुठलंही प्रशासनाचं लक्ष नाही आहे. मुळात मी तर म्हणतो वरच्या आमच्या हेड ऑफिसला आमची खाली काम कसं करतोय हे सुद्धा माहिती नाही आहे. म्हणून त्यांनी आमच्याकडे नुकतेच अधिकारी आलेत आणि त्यांनी जो काही आमच्यावर एक जाचक निर्णय लादला आहे, आमचे जे निकष बदलून त्यांनी आमच्यावर जे शासनाचे जे महसूल ॲक्ट लावला आहे तर त्या महसूल ॲक्टसाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे. आणि आमच्याकडे दुसरी मागणी आमची जी पद भरतीची आहे, प्रचंड प्रमाणात मोठे पद रिक्त असल्यामुळे आम्हाला एका कर्मचाऱ्याला 3 लोकांचं काम करावं लागतंय आणि ते करताना वरून त्यात अशा बदल्यांच्याही या समस्याला तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे आम्ही सर आज 28 तारखेपासून काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे. सर, बदलीचा निकाल जो आहे त्याचा फक्त या विभागापुरता आहे का संपूर्ण महाराष्ट्रात आहे? नाही सर, आमचे एकूण महाराष्ट्रात 10 ठिकाणी ऑफिस आहेत. त्या 10 ठिकाणच्या ऑफिसमध्ये ते 9 शहरात आहेत, म्हणजे पुण्याला 2 आहेत. तर ह्या 10च्या 10 ऑफिसमधले आमचे सर्व कर्मचारी आजपासून काम बंद आंदोलनात उतरलेले आहेत. हे आंदोलन कधीपर्यंत चालणार आहे? सर, आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आता आम्ही चालू ठेवणार आहेत. आज आम्ही सर्व कर्मचारी आहोत, उद्यापासून आमचे सर्व परिवार याच्यामध्ये लहान मुलांसह सहभागी असेल. सर, आपलं नाव? मी विष्णू चव्हाण, कनिष्ठ लिपिक, संभाजीनगर.